बाईशी हंसराजा रिद्धपुरा पाठवणे. न एक दिवस उदयाची गोसावी बाईसा ते म्हणितले, बाईशी प्रभूच्या दर्शना तुम्ही हंसराजा पुढा जा. आज वाकियेचा हटू. सर्वज्ञांना अशी जाणीव आहे. जसे सर्वज्ञच आहेत ते म्हणतात, तुम्ही बाजारात जा. तेथे श्री प्रभू लागी एकी आसूचे वस्त्र घ्या आणि मग येथ तिन्ही पूजा अवसर करिता तैसे श्री प्रभूचा ठाई करावे. हा विधी आहे सर्वज्ञानी विहिला हंसराज आणि बाई साधना. आता त्यावेळेला सर्वज्ञांची प्रवृत्ती आणि श्री प्रभूंची प्रवृत्ती, ह्या दोन्ही प्रवृत्तींनी संवाद साधला की मला असं पाहिजे, मी असंच स्वीकार करेल. ही प्रवृत्ती आहे, खुद खावणी प्रवृत्ती. आणि काय? अभिन्न वेश. कुठं कुठं असतो तो? बोललेलं कळालंय की सर्वज्ञांची खुती खावणी प्रवृत्ती, अभिन्न वेश आणि प्रसन्नता हे कुठे कुठे असते शोधायचं. ते कुठं कुठं असते? वचनात असते, लिहित असते, स्थानात, प्रसादात, भिक्षू, वासनिकात, चतुर्वेद साधनामध्ये एवढ्या ठिकाणी ती सांधलेली असते. आणि कुठं असते? अवतरांतरी प्रवृत्ती सांधलेली असते. अनेक अवतार ब्रह्मांडात असतात. ती प्रवृत्ती, या अवताराची प्रवृत्ती त्या अवताराला अशी अनुसूत असतो, त्याचा धागा, चिंतन असतं दररोजचं. हे जीव कधी काय करू सांगता येत नाही ना. आज माझ्याबद्दल चांगली प्रवृत्ती आहे, प्रसन्नता आहे, उद्या मी भंगला तर त्या जीवाबद्दलची उदासीनता, अतिखंती स्वीकार करतो. आणि या सगळ्या प्रवृत्तीचा खेळ आहे. आपण सतत सान्निध्यात का राहायचं? ती प्रवृत्ती भंगली नाही पाहिजे. म्हणून सर्वज्ञांनी सांगितलं, अधीन व्हा, म्हणितलं करा, तर तुमचा तोच आमचा आचार, तुमचा तोच आमचा आचार. हे ज्याला कळलं तेव्हा माणूस कधीही असा पथभ्रष्ट होणार नाही, की नाही? इथं चुकीचं आहे. आणि जेव्हा ते होतं तेव्हा मग ते सगळंच जातं. स्वामींची तिकडून सहायता जाते आणि इकडून देवता शक्ती, प्रारब्ध कर्म विघ्न करतं. खोट्या क्रिया सुरू होतात. स्वामी काहीच करत नाही, ते आपोआपच सुरू होतं ते. म्हणून स्वामी सांगतात हंसराजाला की बाई तुम्ही चाललात. बाईसा नाही सांगतात, कारण बाईसा तामस स्वभावाच्या, तिथं काहीतरी करून बसतील. तर म्हणून विधी सांगतात की वाळवे श्रीचरणावर माथा न ठेवावा. श्री प्रभूंच्या भैरवी बिढार करावे, दुरोणी दृष्टीचे आळवे श्री प्रभूंची सेवा करावी. कशी? दुरोण दृष्टीचे आळवे. बघा तिथे काय आहे ते आणि ओळखा. ओळखून करावा लागता आकार तिथला. श्रीप्रभूंचं चिंतन आणि ते फारच आवड आहे का नाही? श्रीप्रभूंच्या लीळा सगळ्यात कठीण लीळा श्रीप्रभूंच्या आहे. प्रवृत्ती भंगवून द्यावी स्वामींची. ते म्हणले असो असो, ते म्हणले असो असो.
त्याने जे श्री प्रभूची प्रवृत्ती कवने वेळा कवना जीवा काय देत असतील तर चुप बसा. प्रवृत्ती भंगो न द्यावी. तुम्ही परमेश्वर पुरा पावाना तो हे मागीला कळून येईल. मग बाईशे हंसराजा पुढा गेली. गोसावी पद्मेश्वर होऊन कोळेश्वरावरी अनुवर्जन केले. पुढा कोणत्या पाशी राहिले. मग त्या दोघी वांकी वस्त्र घेतले. रिद्धपुरा गेली. श्रीप्रभूंशी दर्शन झाले. यथाविधी भेट सारली. थोडक्यात माहिमभट्ट सांगतात की त्यांनी यथाविधी भेटीचा विधी सारला. विधी सारावा लागतो. विधी मागून विधी सारता आला पाहिजे. या विधीतून त्या विधीत प्रवेश झाला पाहिजे, की नाही. शेणपुंजीप्रमाणे तो विधी आचरता आला पाहिजे. आतून ओढ असली पाहिजे. थोडे तुम्हाला दुर्लक्ष केलं की गेलं सगळं होतं. म्हणून ते म्हणतात यथाविधी भेट सारली. आणि मग माहिमभट्ट सांगतात की श्रीप्रभूच्या सन्निधानी होते त्या दोघी. त्यांनी तव गोसावी भिला जो विधी तो श्रीप्रभूचा ठाई यथोक्त आचरला. आणि दोघींनी ही हंसराजा मोठी भाग्यवान आहे की नाही. बाईसा आणि दोघींना तिथं सन्निधान भेटले. मग इकडे सर्वज्ञांना त्या कुठे आहे स्वामी आता इकडे पद्मेश्वराला अवस्थान झाले. ऐशी जर अवस्थान झाले तर गोसाव्याशी दुपारचा पूजा आरवना हरिभट्टाच्या घरी व्हायची. 7 दिवस स्वामी तिकडे मागं राहिले. आणि त्या हरिभट्टाच्या घरी सगळं व्हायचं स्वामींना. त्याच्या घरी दुपारचा पौड स्वीकारती. वेळीचा चांगले भट्ट भिक्षा करती. कदाचित तयाचा घराहून दही भात आणि ती दही भात किती ठिकाणचा आहे बघा आता. झोळी दृष्टीपूत करती. व्याळी कारणे विनिवती. मग बरवे पदार्थ निवडती. गोसाव्यांशी व्याळी त्यावेळेला चांगलं द्यायचे ते चांगले भट्ट. म्हणजे चांगल्या भट्टांनीही स्वामींची बरीच सेवा केलेली आहे. 7 दिवस खाऊन आपण घडले ना क्रिया त्यांना. आणि हे चांगले भट्ट अशा स्वामींच्या प्रवृत्तीला बांधून घेतात ते स्वतः भोवती. हे लय आवड आहे की नाही. स्वामींना आपण बांधावं लागतं. मग स्वामी बरोबर बसतात हातामध्ये है ना. चांगले भट्टांना सर्वज्ञ त्या काटेश्वराला विजय करत असताना हे बिचारे सोबतच राहायचे. घाटे हरिभट्ट नेहमीच मग तिथं जाऊन नदीला विधी सारायचे. कर्मविधी त्यांचा ब्राह्मणांचा. मग दंडवत घालायचे स्वामींना. मग काटेश्वराला नमस्कार करायचा. ते त्यांचं ठरलेलं असायचं. मग स्वामींजवळ येऊन बसायचे. मग म्हणायचे जी गोसावी आमचा घरी उपहार करावा. स्वामी मानायचे. मग ते निमंत्रण देऊन घराला जायचे. पाकनिष्पत्ती करायचे. तिकडलं सगळं उरकल्यानंतर बोलावायला यायचे. दंडवत करायचे. आणि मग स्वामी त्यांच्यासोबत विजय करायचे. हा तिथली आस्ती पर्याय. शिंगणेश्वराज शिंगणापूर. माहिमभट्ट तुम्हाला हे सांगतायत की कोण कसा अधिकाराचा भेटेल सांगतायत. मग त्याच्या ग्रहाशी विजय केल्यानंतर ते श्रेष्ठासन घालायचे. मग अर्धपाद्य करवणे
चरण उदक घेऊन मस्तकी वंदायचे, गंध अक्षदा करून विडा ओळगावायचे, मग ओळणी ओळगावायची. मर्दना मादने पूजा आरवना गोळा विडा असा व्हायचा स्वामींना. आणि चांगदेव भटा हरिभटा पांती प्रसाद व्हायचा. मग असा हा दिनक्रम चाललाय. गोसावी ते हरिभट्ट म्हणतात. गोसावी असती तर येथची प्रसाद पौड करावा, मद सन्निधान होईल. काय म्हणतात ते? पहोळ करावा म्हणत नाही, प्रसाद पहोळ करावा. अशी भाषा माधुर्य आहे याच्यामध्ये. अनेक पाठांमध्ये वेगवेगळे शब्द येतात. आता हे सगळे पाठ या सगळ्या शब्दांनी पूर्ण तुमच्या स्मरणात पाहिजे. हा अभ्यास आणखी कोणी केलेला नाही का? नाही आहे का असा अभ्यास? हे वाक्य प्रत्येक पाठातलं पाठ करायचं. तर ज्ञानेश्वरीचे अनंत प्रकार आहेत. पाठभेद तिकडे भरपूर आहेत. पाठभेद असणं काय चुकीचं नाही ना, काय त्याला. ते आपण अभ्यास केला पाहिजे, त्यातून एक अर्थ वेगळा निर्माण होतो. सगळे 12 पाठ काय असतील सगळ्यांचे, ते प्रत्येक वाक्याला शब्दाला त्या अर्थ लावायचा, मग सन्निधान होईल. स्वामींचा ठीक आहे. मग त्यांच्या ग्रही त्रिरात्री पंचरात्री अवस्थान झाले. प्रतिदिनी हरिभट्टाच्या घरी आरोगणा होय, गोळा होय, विडा होय. तयाच्या घरी पौड स्वीकारती, नीच चांगदेव भट्ट भिक्षा करुणी पद्मेश्वरा जाती. गोसावी ते विजय करीती, झोळी दृष्टपोत करीती, मग जेवती. ते दिवशी चांगदेव भट्ट भिक्षा करून आले, झोळी दृष्टपूत नव्हेची, म्हणून झोळी काठी घातली, काठी टेकून ठेवली. अस्तमान झाले, परी गोसावी विजय न करतीची तिकडे पद्मेश्वराला, आणि दृष्टपूत केल्या वांचून ते भोजन न करते. हे चांगदेव भट्ट हा जो मुलगा आहे तो मोठा काय म्हणतात जिद्दी आहे. स्वामींवर खूप प्रेम. म्हणजे स्वामी आले नाही ना मग मी जेवतच नाही, बसलो तसं ते. मग गोसावी निर्मळ स्थिती सुख संचरले. हे निर्मळ शब्द आहे, ते स्थितीचं सुख पण कसं आहे ते निर्मळ. हे निर्मळ विरमळ काय राहिलं नाही. माईमभट्टांना शब्द टाकायची काही गरज नाही. स्थिती सुख म्हणलं तरी चाललं असतं ना, पण निर्मळ का म्हटलंय असं, म्हणजे पण ते पाठाचिंतन पाहिजे. आणि त्यांना स्थिती झाली तैसेची खडखांबाला खेळू लागले. तिथे खांब आहेत. एर खांबापासून एरा खांबापाशी जाती, एरा खांबाहून एर खांबा शिविती. एकटेच ऐसे चारी पहार सवयवेरी पटिशाळेच्या चौखंबा भोवते भवंत होते. खांबाला पाठ ठेवणीचा खेळ खेळायचे. त्या खांबाहून त्या खांबा चालू झालं त्यांचं. स्थितीमध्ये काय, मग दिस निघाला. ते रात्रभर फिरत राहिले तिथं. इकडे उदयाची गोसावी परिश्रा विजय केले, गोसावी परिश्रय सारिला. तैसेची देवळाशी तयाजवळी विजय केले. तयाची क्रीडा देखून सर्वज्ञ म्हणले, काय बटिका खेळ खांबला खेळत असा. जी जी आणि मग स्थिती सुख आकर्षले, स्थिती भंगली, दंडवत घातले, श्रीचरणा लागले, आपले कंथेचे आसन रचिले. ही कंथा शब्द इथं आलाय बघा. चांगले वट कंथा घालायचे. गोसावी असणे उपविष्ट झाले आणि पुसले बटिका. रात्री जेवले ती. जी म्हणाले नाही. का नाही? जीजी म्हणाले गोसावी झोळी दृष्टीपूत करावी, तुम्ही आलीच नाही.
स्वामी म्हणाले, आणा पार्वती, मग झोळी आणली, अवलोकली, तव साधन काही नाही. नुसते भाकरी बिकरी असतील काहीतरी. विदर्भ आहे तो. सर्वज्ञ म्हणतात, बटिका हे काही साधन नाही. वृक्ष असे जिजी महाराज मी असंच खातो. सर्वज्ञ म्हणतात, तरी एक सांगायची ना. काय म्हणतात, एत म्हणजे हो बटिका. एक म्हणत जा म्हणाले बटिका. इथे स्वामींची आज्ञा आहे, सूत्र आहे इथे. एक म्हणजे हो बटिका. म्हणजे तुम्ही वरती जोतीत पडाल, गोंधळ होईल, प्रमाद अंगवाचाल, दुसरी काय भानगड होईल. सर्वज्ञ म्हणाले, बटिका भिक्षा करिता साधन काही अपज विजय. विधिवाक्य आहे, सर्वांनी नाही. शाक वरण मागावे, वृक्षान्न न जेवावे, शेवटील का संभवाच्या घरी, शी बी चुळचिमुट, या चौमध्ये न गमे तर एखादा एक ठाव अपज विजय. बटिका अलग लक्षात म्हणाले, जेवा जा. मग तेही म्हणाले, जी पाणी नाही. सर्वज्ञ म्हणतात, बटिका तुम्ही महात्मे किंगा, एकी गावी जे विजय, एकी गावी अंश विजय. हे अंशवणं म्हणतात. इथे नवीन नवीन शब्द आहेत. एका गावाला जेवायचं, दुसऱ्या गावाला पाण्याला जायचं, पाणी प्यायला. अधिकार पाहून तुम्हाला शी बी चोट, या चारपैकी एखादा ठाई मी मागून घ्यायचं, अबजा व्हायचं. अबजनाला चाललो म्हणतं. आता आपण चारी नाही म्हणायचं, नाही तर मग डायरेक्ट फोन करून नाही सांगायचं. मग तर फोन केलं तर काय बिघडलं म्हणायचं. तयारी करून ठेवतील ना ते छानपैकी, बाबा येलेत मग सांगायचं. मग वरण भात थोडंसं गरम गरम कुकरमध्ये लावा. थोडंसं उन्हाळ्यात दिवस आहे, 1 लिटरभर ताक काढून ठेवा. मी भिक्षेला येणार आहे. चालेल? चालेल का? नाही, त्यांनी सांगितले, उपदेशांनी सांगितले, बाबा तुम्हाला काय लागतं ते सांगत जा अगोदर, आम्हाला तयारी करायला बरी. मग आपण त्यांचा आग्रह पाहून स्वीकारला आणि मग सुरू झाला करायचं. स्वामींनी काय सांगितले, संभवाच्या घरी. आता संभवाची घरं कुठे आहेत? खानदेशात, इकडे भुसावळ, यावल, आणि तिकडे धुळेच्या पुढं शहादा, इकडे अमरावती, नागपूर, हा भाग संभवाचा आहे. चांगलं देतात ते खायला. देतात म्हणजे बाकीचे देतात, पण त्यांना अशी सवय आहे. ते वरण भात दररोज खायचंच, वरण असतोच ते. एवढं मोठे घट्ट घट्ट आणि गरम गरम, त्याच्यावर तूप, गरम चपाती. हे सगळं साधन मोडतं. साधनामध्ये मोडतं. कशाला मोडतं हे? काय म्हणतात अस्थि परिक्रम? गेली का अस्थि परिक्रम? गेलं. जाऊ द्या, चला ठीक आहे. शास्त्र असं सदैव उजळलेला राहायला पाहिजे. ह्याला काय म्हणतात? साधन म्हणतात का? नाही. गेले पुढं गेलं, ते भयानक पुढं गेलं. चला आता हे सगळं आताच्या प्रकारात चालवून घ्यायचं. आता काय हरकत नाही. सध्या काळ बदलला, मग आपण बदलून घ्यायचं. म्हणायचं स्वतःला, स्वामींना काय अभिप्रेत आहे तो विषय वेगळा, पण स्वामींना असं सांगायचं, बटिका अन्न मिळे त्यावेळी अन्न खायचे, पाणी मिळे त्यावेळी पाणी पिजे, ऐल थडी ये जे विजे, पैल थडी ये अंच विजे. जा जेवा, पैल नदीशी अंचवा.
तुम्हा आगळी उदक घेऊ नाही. सागळ काय आणि उदक काय आता काय, पण असं आहे स्वामींनी सांगितलेलं. आता सगळं सगळं दिले देवाने, आता पण देव दिला नाही ना, आहे की नाही. आता सगळं दिलं आपल्याला, पाणी दिलं, टँक दिले, आरोच्या मशीन दिल्या. बर, आता फक्त देव स्मरणासाठी दिला, तो आपण आचरत नाही. आपलं दुःख इथं आहे की नाही. इथं आपलं स्वामींचं बिघडतंय खटका. देवाचा कट झाला, देनती दैव मध्ये दैवाचा कट झाला. संसारात कष्ट करून बी एवढं मिळत नाही, येत नाही. आणि बघितलं आता जाऊन त्यांच्यासोबत गेल्यावर पाहिला. भेटत नाही. मग 2-2 लाख पगारी घरी असतात, कशाचा कशाला मिळ नसतो. बऱ्याचपैकी तमाशा, चांगला तमाशा असतो. मग इथे दिले ना तुम्हाला, आता स्वामींना द्यायचं मात्र आपल्याकडून बाकी आहे. स्वामींकडून भरपूर आहे. स्वामींकडून कुठलंही सहायतेला काहीच कमी नाही, आहे की नाही. सर्व ठिकाणी सर्व साधूंना भरपूर आहे. मग कुठं कमी आहे, इथं कमी आहे. ती स्वस्थता गेली, रोग लागले भयानक, आणि रिकामी जवळजवळ पाठीशी लावून घेतले आपण आलिंबन. भलतेच त्याला आपण धर्माचं रूप देतो, तो भाग वेगळा. आपण कुठेतरी थांबलं पाहिजे, आहे की नाही. काळाचं प्राबल्य आहे, आता हे असंच राहणार. मग त्यांनी ते बिचारे स्वामींनी आता एवढं निरूपण केल्यावर ते गेले, जेवण केलं, मग आले. स्वामींना वाटलं असेल मी ह्याला जास्त निरूपण केलं काय मी. सर्व म्हणतात बटिका बटिका या, भुकेले होतात ना. जे मला नाही, मी समाधानात होतो, सुखातिशय खेळत होतो. सुधा काही त्याच्याची सुधानविदा. त्यावेळी गोसाई मातेचा दृष्टांत निरोपीला चांगले वाटतात. आता एक एक स्वामी आपलं ज्ञान सांगतायत बरं, हसत खेळत. त्या ज्ञानामध्ये एक असं ओलाव आहे स्वामींचे. स्वामी म्हणाले, एक आई असे माता, ते लेंकुरवाते निजवणी कांडू जाय. तर कांडायलाही नाही, दळायलाही नाही. आता आपलं सगळंच बंद आहे का नाही. कांडणं म्हणजे कशाला, आणि दळायचं. ते तिकडे जायची बिचारी, त्याला तिला मोटका पाहणा आहे, आणि ते जाणे. पोराला भूक लागली तिकडं की हिला पाहणं आहे. पाहणं एक अतिशय सुंदर आहे, निसर्गामधला आहे ना. तो आईच्या ठिकाणी ठेवला आहे. मोटका पाहणा आहे. त्या गायला पाहणा वासराला पाहूनच येतो, आहे की नाही. म्हशीला मात्र तसं नाही. म्हसाडू तिला खोटं वागारू ठेवलं तरी पाहणं येतो, आहे की नाही. गाईला तसं नाही. गायमध्ये आणि म्हशीमध्ये काय फरक आहे बरं. हे पण ज्ञान पाहिजे ना. आपण कोणतं दूध घेतो, म्हशीचं. म्हशीला डोकं असतं का,
नाही, म्हणजे दूध खाल्ल्यावर नाही. गाईला सर्व असतं, गाईमध्ये अमृत असतं त्या दुधात, ते निसर्गानं ठेवले. तिचं रक्षण व्हावं म्हणून मग 32 कोटी देव लावा, नाही तर आणखीन काय लावा, तो विषय वेगळा. पण निसर्गानं ठेवलेल्या संवेदना आहे. गाईच्या पाठीवर हात फिरवा, वेगळा आनंद वाटेल. म्हशीच्या अंगावर हात फिरवा, वेगळंच वाटतं. हे पण ज्ञान पाहिजे तुम्हाला. ब्रह्मविद्या तर आहेच आहे. गाईमध्ये असं काय ठेवलेलं आहे की तिच्या गोमूत्रामध्ये एवढी ताकद आहे, तुमचे सगळे आजार रोग निघून जातात. काय असू द्या ना, कॅन्सर सहित. पण ते आपण घेत नाहीत. आणि दुधाच्या पिशवीत तर विषयच असतो, काही प्रश्नच नाही. आईस्क्रीम, पेप्सी, कोका कोला, आणि काय ते माझा मरिंडा, 7 अप, हे सगळ्यामध्ये सगळं विष आहे. त्याला पाहू सुद्धा नाही, मग घ्यायचं तर विषयच नाही. पण आपण ते खातो. आईस्क्रीम आवडीने, कुल्फी आवडीने. कुठल्याही पदार्थात चरबी टाकल्याशिवाय ते घट्ट राहत नसतात स्थिर. फ्रीजमध्ये, फ्रीझर म्हणतात का त्याला, काय म्हणतात, फ्रीझर, त्याचा अर्थ माहित आहे काय? तेच असतंय. मग ते मांसाच्या चरबीचं अतिशय लिक्विड करून शुद्ध केलेली चरबीचं तेल असतं. ते तेल त्यात टाकल्याशिवाय ते होतच नाही. जगात तुम्ही कुठेही जा, कोणाच्याही फॅक्टरीत जा, कुठेही करा, ते टाकावंच लागतं. त्याला नावं वेगवेगळे असतात. हा अभ्यासाचा विषय आहे. आपण काय खातो हे कळलं पाहिजे. तर दृष्ट्याआड ते सृष्ट्याआड म्हणून चालू द्यायचं आपलं. त्याचे साईड इफेक्ट खूप आहेत. आईस्क्रीम खाल्लं की लगेच बाकीच्या गोष्टी होतात. ते म्हणतात मग काय खावं? मग टरबूज आहे, खरबूज आहे, केळं आहे. आता टरबुजामध्ये ते लाल दिसा म्हणून इंजेक्शन टाकतात, शिटीमध्ये तसंच असतं. ते टिकावं, हिरवं ताजं दिसावं म्हणून इंजेक्शन, मध्ये लाल दिसावं म्हणून इंजेक्शन. एक महिना खरबूज राहतात ते टरबूज रोडला, आपण ते ताजं म्हणून घेतो. अगदी असं वाटतं की किती आत्ता तोडलंय काय की. त्याच्यावर केमिकल बुडवलेलं असतं. आपल्याला काय खायचं म्हणून स्वामी सांगतात. स्वामींनी आताच्या काळात स्वामी असले असते तर स्वामींनी सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्या. हे खाऊ नका म्हणले असते स्वामी. आईस्क्रीम न खावे, पेप्सी न प्यावी, सांगितलं असतं. वचनातच सांगितलं असतं स्वामी डायरेक्ट. आणि आता गाडी बसावी, गाडी घ्यावी, बदल केला असता स्वामींनी. स्वामींना अडचण वस्तूची नाही, स्वामींना अडचण आहे तुमच्या स्मरणाची अडचण. तुम्ही यात गुताल म्हणून स्वामींनी सांगितलं. घ्यायची, घेतल्यावर काय अडचण आहे. गाडी म्हणजे काय, तुम्हाला क्षुल्लक गोष्ट आहे तुमच्यासाठी. तुम्ही राजकुमार आहात, तुम्ही विमान जरी घेतलं तरी काय त्यात मोठेपणा आहे. स्वामींचे तुम्ही आहेत ना. मोठेपणा तो आहे की तुमच्यासोबत स्वामी आहेत. त्या गाडीमध्ये स्वामी बसले पाहिजे. गाडीत नाही बसले तर तुमच्या अंतःकरणात निरंतर स्वामी पाहिजे, तर ती गाडी राजकुमाराची शोभे. गाडी घेतल्यावर काय पुरुषात केला काय काय त्याच्यामध्ये? लोखंड, टायर, मशीन, प्रपंच आहे काय त्याच्यामध्ये? एवढं मोठेपणा व्हायला, छाती फुगवायला काही नाही त्याच्यामध्ये. आहेच काय ते? म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीने आहे काय त्याच्यामध्ये? साधन आहे. त्याला एवढं
नसल्यावर बी दुःख म्हणायचं काम नाही, असल्यावर बी सुख म्हणायचं काही काम नाही. हेलिकॉप्टर येऊ शकतो उद्या वरती. तुमच्यासाठी हेलिकॉप्टर म्हणजे काय गोष्ट आहे ना? 4 पंख आहे त्याला, बस बाबा त्याच्यात. तू स्वामींचा प्रचार कर, बरोबर आहे ना? वाईट तर काही नाही. तू त्या हेलिकॉप्टरमध्ये बसून दररोज 1650 तीर्थ कर, जाय, चल निघ, सगळे प्रसाद वंदन कर, जाय. तर ह्या चांगदेव भट्टांना स्वामींनी असं खडसावल्यावर पुन्हा प्रेम केलं. मातेचे दृष्टांते. आणि तो जो पाहणा जो कुठून येतो, कोण येतं वर पाहणा, कोण देतं? आईला. ती कसं ओळखते माझं बाळ भुकेलं आहे, माझं बाळ आता उठलं असेल, माझं बाळ रडत असेल, माझ्या बाळाला आता आंघोळ घालायची, कसं कळत असेल त्या आईला? मला म्हणायचं निसर्ग, निसर्गाची. लेकराच्या आधी कुणी आईला दूध आलं का बरं? लेकरं होण्याच्या आधी नाही ना. लेकरू व्हावं लागतंय मग दूध येते. कधी कमाल आहे का नाही? लेकरू झाल्याशिवाय दूध येत नाही. ते स्वामी म्हणतात ते भुकेले असेल म्हणून ती तयाशी स्तनपान देते, येते आणि देते. स्तन आणि पान असं 2 शब्द आहेत. तैसे परमेश्वर अनेके देशी राज्य करत असते, उत्तरापण. आणि आरत अनेक देशी असे आपण आहे तिथं महाराष्ट्र, गुजरात, खेड्यापाड्यात आपले खूप भक्त आहेत. स्वतःला अर्थवंत समजून घेऊ नका, फसगत होते आपली इथे. आपण अर्थवंत नाही, आपण अनार्थवंत आहेत. तरी स्तनपान देण्यात आलो आहे. आपल्याला काय आहे, ऋण आहे ते स्वामींवरती, आपण त्याग केल्यानं देतात. ते म्हणतात अर्थवंत अनेक देशी असे, पंजाब, दिल्ली, अफगाणिस्तान, पाकिस्तान, आहे की नाही, अंदमान निकोबार, तो कुण्या देशात असो दे ना, तो अर्थवंत आहे. तयाची आरती जाणवणी आपण पुरविती. स्वामी त्याला काय हवं, कुठं अडलंय ते का कवणा एका करवी पुरविती. कवणा एका करवी म्हणजे साधू संताला पाठवते. तुम्ही प्रेषित आहात स्वामींचे. ते बरोबर म्हणतात, देवा 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 देवा. साधू भेटले म्हणतात, आम्ही कालपासून वाटत होतो कोणतरी घरी येईल आमच्या, आणि मग ते निरोपण करतील, त्याला काय पाहिजे ते देतील, सेवा करून घेतील, त्याला त्या साधूला आजारी पाडतील, कपडे धुवून घेतील, औषध पाणी करतील, सगळं करतील. प्रेम उपायाची क्रिया घडवली आहे मागे, आता बरोबर योगांत असून. कवणा एका करवी पुरवती. काय काय पुरवतात स्वामी? त्याची आरत. अर्थ म्हणजे काय? मग कोणते मनोरथ? मनोरथ सगळेच येतील, सगळं पुरवतील का? मग कोणती आरती आहे? ज्ञानाविषयी, प्रेमाविषयी, प्रसादाविषयी, अनेक गोष्टीचं तुम्हाला गरज आहे ना. लेकराला ऊन वारा, उन्हाळ्यात ऊन लागू नये, ही आरतीच आहे. आपल्या इथं जाळी जाऊन ते वैराई बाबा यायचे ते झाडाखाली, त्यांची आजी प्रसिद्धी, आत्ता 50 वर्ष झालं, 40 वर्ष, सगळ्या महाराष्ट्रामध्ये ते फिरायचे. तर ते गावाच्या लोकांना माहीत व्हायचं, आपल्या गावाला वैरे बाबा आले की नाही.
तर ते पावसाळ्यात झाडाखाली जाऊन बघायचे. माझ्या इथं बाबा होते, तर झाडाखाली पाऊस नाही पडायचा. इथं आपल्या गाडी देवाला ते येऊन आंब्याखाली झोपायचे. पाऊस वारं खूप, तिथं नाही. ही आरती आहे. ते चालले रस्त्यानं तर बाजूला पाऊस पडायचा, त्यांच्या अंगावर नाही. वाटरी काय डोंगरातून वाघ आला, वाघ बाजूला बसून राहायचे त्यांना बाबांच्या त्या. आता इथे पुढं आश्चर्य नाही ना, काय मोठं. त्यांना पाहून दंडच घालायचे. साप आला एखादा करून तो असा फण्याने उभा राहायचा, दंडवत करायचा आणि रात्रभर बघत बसायचा त्यांना, कोणी विघ्न करल. असंही देवतेचं हे कवना एका करवी पुरविती, सर्वज्ञ सगळे पुरवतात त्याला. म्हणजे काय हिंमत आहे कोणाची वाघ आणि साप आहे तुमच्याजवळ? वर पडते आकाश धरतील ना सर, तर ती क्वालिटी पाहिजे. हा उगं काय बी करायचं म्हणायचं मला देवाचं सायन्स नाही झालं. विधी हाय, पण तो विधीचा भ्रम नाही ना. विधीचा भ्रम आहे ना आपण विधीवर आहोत म्हणून, असं पण असू शकतं ना. मग मी आठवण भिक्षा करतोय, पण तो भ्रम तर नाही. निसंग सांगात भेट शुश्रूषा विधीमध्ये आहे. नुसता विधी क्षण मात्र आहे. तुम्ही त्या आतमध्ये गेलाय का विधी तुमच्या? तुम्ही त्या अर्थतेने आचरताय का? तर ह्या गोष्टी आहेत, नाहीतर काही नाही. गाडी ऍक्सिडेंट मधून मारणार, साप येऊन चावणार, मच्छर चावतो साल आपल्या अंगावर येऊन, तर तो कस काय आला? पुन्हा देवतेची परवानगी घेतली तुम्हाला चावायला? आला कसा तो? स्वामींना आश्चर्य आहे ना, साधूला मच्छर चावतो म्हणजे. आता हे तुम्हाला आधुनिक उदाहरण दिल्यानंतर पटत नाही. वाघाचं पटलं की नाही? मच्छर कशाला येईल तुमच्यावर? येत नसते. तुम्ही त्या अवस्थेत नाही. तुमची जी अवस्था आहे ना, ती उच्च लेवलला पाहिजे, तरच त्या आईला पाळणा येतो. आणि अर्थ जाणून आपण पूर्वी ती का कवना एका करवी पूर्वी ऐसे गोसावी आपा निरूपण केले चांगदेव भट्टांना. आणि हे बहुतेक त्यांचं शेवटचं निरूपण. आणखी एक दोन प्रसंगी चांगदेव भट्टांना निरूपण करतील. दंड